फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशात सगळे तुम्ही? तुमचं स्वागत आहे तेजश्री यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी फुल डे व्लॉग करणार आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लास्टपर्यंत पाहत राहा. हा घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. इथे आम्ही पोपटी बनवली होती. तर तुम्ही पोपटीची व्हिडिओ बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बघा. ही आळूची पानं जी आपण तेरी करतो आळूची, ती पण व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ती पण बघा तुम्ही. आणि ही ते खायची पानं, त्याचे खायच्या पानाचं झाड आलेलं आहे, छानसं मोठं झालेलं आहे. आणि हे जे आळू वड्या बनवतो आपण त्याची पण खूप सारी पानं आलेली आहेत. लवकरच मी आळू वड्या पण बनवणार आहे, त्याची पण व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत तर पाणी आलेलं होतं आमचं, तर फटाफट म्हटलं मशीन लावून घेऊया. मशीन लावून झाल्यावर मग पुढची कामं करूया. स्वामीज्ञा झोपलेली आहे, शिशा आपली तिचं ती खेळते आहे मस्तपैकी छान. आणि मी पटापट मशीन लावली आहे आणि पुढची कामं करायला मी तयार होते. स्वामीज्ञा झोपली आहे तोपर्यंत मला माझी कामं आवरून घ्यायची. म्हणजे मी माझा फूड खाते. अच्छा, हां, म्हणजे मी आता जेवण खाते. काय जेवतेस? मी ऑनियन, बटाटा, हेला काय म्हणतात, मशरूम आणि एक ऑरेंज हेल्दी खाते. हां, बाय शिशा बाय. खेळत होती तोपर्यंतच मच्छीवाला आला होता. आमच्या दरवाजातच मच्छीवाले येतात आणि आमचे बांधून ठेवलेले 2 मच्छीवाले आहेत, त्यातला एक मच्छीवाला आला होता. आणि शिशाला विचारलं काय खाणार तर तिला मुशीच खायची होती, तिला मुशी खूप आवडते. तर मुशी म्हटलं कशी आहे त्याला विचारलं, त्याच्यावर थोडीशी बार्गेनिंग केली. मला मी 4 मुशा घेतल्या. मला 4 मुशा ह्या 300 रुपयाला पडल्या. मला स्वस्त पडल्या की महाग पडल्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिशाला फिश बरोबर खेळायला खूप आवडतं. ती एक कॅटसाठी एक फिश घेतेच. आता मी घेतलेले आहेत मुशी, छान मिळाली मला मुशी, फ्रेश एकदम. तर आता आज दुपारी मुशी बनवणार आहे मी. आता मी पिणार आहे लेमन हनी वॉटर. भरडी करायला ठेवलेली आहे आणि एका ठिकाणी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे दोन्ही झाल्यावर मी आता स्वामींना उठली असल्यामुळे मी तिची भरडी बनवून ठेवते आणि पाणीसुद्धा तिला प्यायला गरम करून ठेवते. आणि त्याच्यानंतर मी आता फटाफट कुकर लावणार आहे आणि मग मच्छी करणार आहे. कारण की आता ती उठलेली आहे, ती कधीही क्रँकी होऊ शकते आणि रडायला लागू शकते. म्हणून शिशा तिच्यावर खेळते थोड्या वेळ, तोपर्यंत मी फटाफट कुकर लावून घेते. मी कुकर लावून झाले माझे. आता स्वामीज्ञाला भरवायची तयारी करणार आहे मी. अशा प्रकारे शिशा तिला खेळवते. खूप पसारा आहे घरात, खूप पसारा. हो, खूप पसारा आहे. लहान 2 मुलं असल्यावर पसारा हा होतोच. शिशा थोडा वेळ खेळ हा तिला. घे 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 घे. पलटियो 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 पलटियो. श्रीशाचे असे पराक्रम बघून असं कधी कधी वाटतं की हिला मी जिम्नॅस्टिकमध्ये टाकू का. आणि तिला असं लटकायला, कुठे चढायला खूप आवडतं, पण कुठे लागेल काय ह्याची काहीही भीती नसते. तिला खूप पळायला आवडतं, म्हणून तिच्यावर थोडंसं लक्ष ठेवून मी तिला जे काय हवं. डाळ झाली, मच्छी ते होते, थोडीशी अजून आहे बाकी. मस्त मच्छी मी भाजते. आणि आता आपण बघूया स्वामीज्ञा उठलेली आहे, त्याला स्वामीज्ञा काय करते आणि श्रीशा तिला खेळवते की नाही त्याचं लावूया.
आणि आता दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही बाहेर बसलोय कारण की आमची घराची लाईट गेलेली आहे. तर बघा, चाळीमध्ये हा फायदा असतो की आपण बाहेर येऊन बसू शकतो. बिल्डिंगमध्ये हा तोटा असतो की घरातच खिडकीजवळ बसावं लागतं. तर आता कंटाळले कारण की तिला झोप आलेली आहे. शिशा तर आमची झोपतच नाही दुपारची. बघा स्वामी. तर आम्ही विचार केला आता की आपण माळ्यावर झोपायला जावं. तर आता प्रकाश अंथरूण घालतोय आणि आम्ही आता माळ्यावर झोपायला आलोय. स्वामीज्ञा झाली पूर्णपणे क्रँकी. झेंडू बांधला तरी ती झेंडू ठेवत नाही. मग तिला तेल लावूनच चंपी करून ठेवावं लागणार. दुपारी झोप झाल्यानंतर शिशा आणि स्वामीज्ञाला गार्डनला घेऊन गेलो आम्ही दोघी जण. शिशाला स्कॅटिंग खेळायची होती तर ती स्कॅटिंग खेळत होती. घरी आलो, जेवलो आणि झोपलो. अशा प्रकारे मी माझा डे एंड केला. बाय.